अँथोनी जॉर्जचा आनंद गगनात मावत नाहीये, कारण गेल्या 10 वर्षांपासूनच्या प्रयत्नांना अखेर यश आलंय. म्हाडाच्या लॉटरीत गोरेगाव पत्राचाळ इथं त्यांना 1 BHKचं घर लागलंय. गेल्या 25 वर्षांपासून कुटुंबासोबत खारच्या चाळीत भाड्यानं राहणाऱ्या अँथोनीच्या डोक्यावर आता हक्काचं छप्पर येणार आहे. 10 वर्षापासून आम्ही म्हाडा लॉटरीमध्ये लावायचे, पण कधी असं लागलं नाही. आमचं स्वप्न होतं स्वतःचं पण घर असू, तर आम्ही सोचायचं की म्हाडाला लागेल कधीतरी. लई लोक बोलले होते मला इथे काय म्हाडामध्ये लागत नाही, असं लगेच भेटत नाही, या पैसे द्या, या असे काहीतरी करा. पण असं काय आहे नाही. खरं बोलू तर मी 10 वर्ष स्वतः वाट बघितलं आणि आज मला जाऊन लागलं स्वतःला. अँथोनी सारख्या ज्या 972 भाग्यवंतांना म्हाडाची लॉटरी लागली, त्यामध्ये सिने अभिनेत्री हेमांगी कवी, सुहासिनी परांजपे, सैराट फेम छाया कदम यांचा देखील समावेश आहे. आज 972 जणांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं असलं तरी अनेकांचं स्वप्न अपूर्ण राहिलंय आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता नागरिकांना मे 2017 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान बीडीडी चाळींच्या पुनर्वसनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, तर धारावीचा पुनर्विकास मात्र रखडण्याची शक्यता खुद्द मंत्र्यांनीच यावेळी बोलून दाखवली आहे. सेलची बांधकाम असेल, त्याच पद्धतीने याच्या पुढे स्लम मध्ये SRA मध्ये असेल, तो रिहॅब प्रमाणे स्लमचं बांधकाम, रिहॅबचं सेलचे जे बांधकाम असेल त्याच पद्धतीने रिहॅबचं देखील बांधकाम झालं पाहिजे. याच्याकडे शासन लक्ष देणार आहे आणि क्वालिटी मध्ये दुय्यमता असणार नाही. धारावीचं आपण 2दा टेंडरिंग केलं, पण विकासकाकडून आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं फीडबॅक आलेलं नाही. 2-1 दिवसात आम्ही धारावीसाठी परत एकदा बसून आम्ही प्रयत्न करणार आहोत. म्हाडाच्या लॉटरीत तब्बल 1,35,000 लोकांच्या पदरी निराशा पडली. दुसरीकडे मुंबईत म्हाडाची घरं परवडत नाहीत अशीही टीका होतीये. पण 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्यात येईल असं गाजर सरकार तरी दाखवतंय. 35 हेक्टर जमीन जी घेतलेली आहे शासनाकडून म्हाडाने, त्यामुळे मला वाटतं की आता जे रेट्स आहेत ते रेट अधिक अजून कमी करून लोकांना एफोर्डेबल, पंतप्रधानाचा जो स्वप्न आहे, मुख्यमंत्र्यांचा जो स्वप्न आहे, या सरकारचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत अधिकाधिक लोकांना घरं कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी आमचे प्रयत्न आहे. 3,000 घरांसाठी आता म्हाडाची पुढची लॉटरी 31 मे 2017ला निघणार आहे. पण ही घरं तरी मुंबईकरांना परवडणारी असतील का? स्वस्तात घर देणं म्हाडाला का शक्य होत नाही? आणि 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याची पंतप्रधानांची घोषणा मुंबईसारख्या शहरात खरंच प्रत्यक्षात येऊ शकते का? हे सवाल सामान्य मुंबईकरांच्या मनात कायम आहेत. दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.